राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत कांदिवलीतील एक उदाहरण दिलं। कांदिवली पश्चिममधील मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला। मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली। कांदिवलीतील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय। मनसे आणि महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत मध्य नाशिकमधील एका घरात तब्बल 813 पेक्षा जास्त मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हा आरोप केला होता। ज्या घरात जास्त मतदार असल्याचा आरोप करण्यात आला त्या घराचं नूतनीकरण करण्यात आलं असून त्या इमारतीमध्ये 30 पेक्षा जास्त लोक राहत नाहीत आणि त्यामुळे 800 मतदार आले कुठून याचा शोध सुरू आहे। बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत। पंकजा मुंडेंना देखील या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर रद्द करण्याच्या मागणीसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। बीड जिल्ह्यातील चंद्रकांत नवले यांच्यावर गेवराई मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रभारी जिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत नवले नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना गोंधळ झाला। कौटुंबिक वादातून त्रस्त झालेल्या माय लेकाकडून न्यायाची मागणी करत आक्रोश करण्यात आला। पुरंदर तालुक्यातील खानवडी गावात शरद पवारांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे। दरम्यान या प्रकल्पग्रस्त बाधित ग्रामस्थांसोबत संवाद साधत लोकांवर अन्याय होता कामा नये असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं। यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही। राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करू नये। महिलांवर टीका करणाऱ्यांना महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। दिलीप पाटलांकडून झालेल्या टीकेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली। केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्प उभारणीच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। बंदराच्या उभारणीला स्थगिती देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी गडचिरोलीतील हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले। इंदिरा गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे बिबट मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय। याबाबत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना आणि जखमींना 31 ऑक्टोबरपर्यंत मदत देणार असल्याचं यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं। बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। संघटनेच्या म्हणण्यानुसार दर महिन्याला जवळपास 50 बस सेवेतून बाद केल्या जात असल्यानं या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला बेस्टकडे स्वतःच्या एकही बस उरणार नाहीत अशी शक्यता आहे। दिवाळी सण तोंडावर आला असून त्यानिमित्त पालिकेनं महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, मात्र घरांच्या वाढत्या किमती पाहता ते शक्य होत नाही। मात्र अशाच नागरिकांसाठी पालिकेनं आनंदाची बातमी दिली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे। मेट्रो मार्ग 3 प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। MMRC आणि सिटी फ्लोकडून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे। यामुळे आता BKC, वरळी आणि CSMT इथून प्रवाशांना सोयीस्कर जोडणी मिळणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 34,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले। मानधनावरील कर्मचाऱ्यांना 28,500 आणि आशा वर्कर यांना 18,500 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले। महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतलाय। राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह आज पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्यानं रेल्वेगाड्या वेळेत धावण्यास अडथळा झाला आणि त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास वेगवान होण्यासाठी दुहेरीकरण करणं आवश्यक आहे। त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनानं दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा अशी मागणी कोकणकरांनी कोकण रेल्वेकडे केली आहे।
विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांना महापालिकेनं कारवाईचा इशारा दिलाय। सार्वजनिक ठिकाणी, इमारतीमध्ये तसंच गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्रीस बंदी घालण्यात आली। आयोगाला बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना का लागतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीस देखील वोट चोरीमधील पार्टनर आहेत। दोनों चोर है और मिल बांट के खा रहे हैं, असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय। दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत प्रशासन स्तरावरून अद्याप कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे बेस्टचे कर्मचारी संभ्रमात असून त्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी करत बेस्ट कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे। गेल्या वर्षी राज्य शासनानं मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केलं। या आरक्षणाविरोधात डझनभर याचिका दाखल झाल्या। मुंबईतल्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। सध्या पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण झालं असून ओसी मिळताच या रहिवाशांना नव्या घराचा ताबा दिला जाणार आहे। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। मतदार यादीत घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत। कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे ठरले खरे। कांदिवली आणि नाशिकमधील मतदार याद्यांमधील घोळ समोर। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी। आणि भारत इराण नंतर आता अफगाणिस्तान समोरही पाकिस्तानची शरणागती। अफगाणिस्तान सोबत 48 तासांची शस्त्रसंधी। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। मतदार यादीत घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत। कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे ठरले खरे। कांदिवली आणि नाशिकमधील मतदार याद्यांमधील घोळ समोर। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी।